धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा आहे। जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसामुळे वातावरणात मोठा बदल होतोय। थेट दृश्य आपण पाहतोय। धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा हा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी तुषार परदेशी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तुषार, खरं तर धुळ्यात मुसळधार बरसतोय, शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे। आत्ताची परिस्थिती नेमकी कशी आहे? पावसाचा जोर वाढलाय की कमी झालाय? नक्कीच कृपा या ठिकाणी पाहायला गेलं तर एकंदर धुळे शहरासह जिल्ह्याभरात पावसाने मोठी विश्रांती घेतली होती। त्यानंतर रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी पावसाने थैमान घातलेले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शिरपूर तालुक्यामध्ये 535 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली। एकूण पाहायला गेलं तर अनेर धरणातून देखील पाण्याचा मोठा विसर्ग या ठिकाणी नदीपात्रात सोडण्यात आले, तर अक्कलपाडा धरणातून देखील पांझरा नदीपात्रामध्ये 5000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी नदीपात्रात सोडण्यात आलेले। एकंदरीत सकाळपासूनच या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असल्या कारणामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली। तसेच नदीकाठी गावांना देखील या ठिकाणी पाण्याच्या पात्रात कोणी उतरू नये असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले। सकाळपासूनच पावसाचा जोर हा कायम असल्यामुळे शहरातील सकल भागामध्ये देखील पाणी हे साचलेलं या ठिकाणी आढळून आलेलं आहे। अगदीच तुषार, धुळे जिल्ह्यातील धरणांची नेमकी काय परिस्थिती आहे? पाणीसाठा किती उपलब्ध आहे? नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर कालपर्यंत जिल्ह्यातील जलसाठा हा 51% मात्र आता रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता हा नक्कीच जलसाठा हा वाढलेला आहे। अनेक धरणं या ठिकाणी 100% भरलेले आहे। त्यामुळे आता जिल्ह्यातील पाण्याचा साठा देखील हा वाढला असल्या कारणामुळे पाणी प्रश्न आता हा मिटलेला आहे। शेतकरी देखील या ठिकाणी चिंतित आहे। मात्र आता सुरू असलेल्या पावसामुळे जे खरीप हंगामातील पिकं असतील यांना देखील आता नवीन संजीवनी या ठिकाणी मिळालेली आहे। अगदीच तुषार, आता प्रशासन कशा प्रकारे अलर्ट मोडवर आलेला आहे? कारण पावसाचा जोर जर वाढला तर पूरस्थिती निर्माण होण्याची देखील अनेक भागात शक्यता असते। यासाठी आता प्रशासनाकडून कशा प्रकारे खबरदारी घेतली जाते? नक्कीच या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी एकंदरीत पाहायला गेलं तर आपत्ती व्यवस्थापनासाठी या ठिकाणी एक पथक नेमण्यात आलेले आहे। जे जिल्ह्यातील जे प्रमुख नद्या आहेत त्या ठिकाणी गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। त्यामुळे आता कुठलाही जीवितहानी किंवा आपत्तिग्रस्त परिस्थिती येऊ नये या ठिकाणी एक पथक तैनात करण्यात आले, ते देखील आता अलर्ट मोडवरती या ठिकाणी दिसून येत आहे। किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नेमकी? अद्याप प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली, मात्र फक्त शिरपूर तालुका या ठिकाणी 335 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अगदीच तुषार, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर या ठिकाणी धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। विदर्भात पावसानं हे थैमान घातलेलं आहे। धुळ्यातील शेतकरी मात्र कुठेतरी या पावसामुळे सुखावलेला आहे।